कंबोडिया आणि थायलंड युद्ध मी थांबवलं. कोसोवो आणि सर्बियातील संघर्ष मी मिटवला. काँगो आणि रवांडा यांच्यातलं युद्ध मी संपवलं. इजिप्त आणि इथिओपियामधील संघर्षही मीच मिटवला. अर्मेनिया आणि अझरबैजानचं युद्धही मीच थांबवलं. आणि इतकंच नाही तर भारत पाकिस्तान युद्ध थांबल्याचा मी 70 वेळा दावा केला. महासत्ता रशिया आणि युक्रेनचं युद्धही मीच थांबवणार आहे असा जगभरामध्ये कांगावा करत फिरणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला. As we end this threat to America and this threat to the world, we don't want to leave early, do we? We got to finish the job, right? Over the past 11 days, our military has virtually destroyed Iran. Their air force is gone, totally gone. That took the better part of about 3 hours. They no longer have radar. They don't have anti-aircraft equipment. तर 7-7 युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी इराण युद्ध जिंकल्याची स्वतःच घोषणा केली. ना इस्रायलने असा काही दावा केलाय ना इराणने. उलट इराणने तर आम्ही युद्धात किती आक्रमकपणे हल्ले करत राहणार आहोत याचा पुरावा काही तासांपूर्वीच दिलाय. तो आपण पाहणार आहोतच. पण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, इराण विरोधात आम्ही युद्ध जिंकलोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा पटतोय काय? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर यावर व्यक्त व्हा. तर या युद्धामध्ये काय काय घडतंय? खरंच अमेरिकेनं युद्ध जिंकलंय का? इराणनं पराभव मान्य केला की नाही? इस्रायलची काय भूमिका? हे सगळं आपण पाहणार आहोत. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्या देशात सुरू झालेल्या गॅस तुटवड्याची आणि त्यावरनं रंगलेल्या राजकारणाची. खरं तर आपण आखातातनं जवळपास 65% कच्चं तेल, नॅचरल गॅस आयात करत असतो आणि तिथे युद्ध पेटल्याने आपल्याला होणारा पुरवठा खंडित झालाय. आणि आज आखातातल्या युद्धाच्या 13व्या दिवशी आपल्या देशात हाहाकार उडालाय. खरं तर आज देशातील रस्त्यांवरती काय चित्र असतील याचा अंदाज कालच आला होता. शासनाने व्यावसायिक सिलेंडर्स पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला कारण घरगुती गॅस सिलेंडर्सवरती परिणाम होऊ नये. पण गॅस संपतोय की काय या भीतीने सर्वसामान्य रस्त्यावरती उतरले आणि रांगाच रांगा दिसू लागल्या. आणि आजही असंच चित्र आहे. शिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडर्स मिळेनात म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉटेल्सवर परिणाम जाणवायला लागला. काही ठिकाणी मेन्यू कार्डातले पदार्थ कमी केलेत तर काही ठिकाणी चुली पेटवल्यात. उत्तर भारतामध्ये तर व्यावसायिक सिलेंडर्सचा काळा बाजार सुरू झाल्याच्याही बातम्या आहेत. बिहारमध्ये 5,000, मध्य प्रदेशात 4,000, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये 3,500. ही किंमत आहे 1,800 ते 1,900 रुपयांच्या व्यावसायिक सिलेंडरची. त्यामुळेच सरकारसमोर सिलेंडर्स पुरवठा सुरळीत करण्यासोबतच काळा बाजार रोखण्याचंही आव्हान वाढत चाललंय. पण असं कोणतंही आव्हान निर्माण होणारच नाही कारण आपल्याकडे पुरेसा गॅस पुरवठा आहे. त्याचं देशांतर्गत उत्पादन चांगल्या प्रकारे सुरू आहे. फक्त तुमच्या पॅनिकमुळे काही जण काळा बाजार करतायत पण सरकार पूर्णपणे समर्थ आहे असा विश्वास पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी लोकसभेमध्ये दिलाय. India's crude supply position is secure and volume secured exceed what the Hormuz would have delivered. Before the crisis, approximately 45% of India's crude imports transited through the Hormuz route. Thanks to the Honorable Prime Minister's outstanding diplomatic outreach and goodwill, India has secured crude volumes that exceed what the disrupted state of Hormuz could have delivered in the same period. तर हरदीप पुरी यांनी हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जितकं इंधन आयात केलं जायचं त्याच्यापेक्षा जास्त इंधन आयात केलं जातंय असा विश्वास दिलाय. पण हॉर्मुझची समुद्रधुनी हा तेल वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग गेल्या 6 दिवसांपासून बंद आहे. इराणने अवघ्या जगाला इशारा दिलाय की तिथून कोणत्याही देशाचं जहाज गेलं तर त्यावर हल्ला केला जाईल. आणि त्यामुळेच इतर अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झालाय. हॉर्मुझच्या या समुद्रधुनीतनं भारतामध्ये दिवसाला 153 गॅस टँकर्स यायचे आणि तेच बंद झाल्यामुळे तुटवडा निर्माण झालाय.
सरकारने त्यावर तोडगा म्हणून देशामध्ये गॅस उत्पादन कंपन्यांना नवे आदेश दिले, गॅसचं उत्पादन वाढवायला सांगितलं. गेल्या 4 दिवसांमध्येच देशात जवळपास 30% गॅस उत्पादन वाढलंय आणि त्यामुळे गॅस सिलेंडर्सवरनं घाबरून जाऊ नका असं म्हणत केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी देशाला आश्वस्त केलंय. पण ग्राउंडवरचं चित्र जरा वेगळं आहे. आता त्याला कारण काळाबाजार करणारे लोक आहेत की पॅनिक मोडवरती जाऊन खरेदी करणारे सर्वसामान्य, याचं उत्तर काहीही असो. पण देशातल्या जवळपास सगळ्या गॅस एजन्सीज समोर आज प्रचंड मोठ्या रांगा होत्या. त्यातच आज परराष्ट्र मंत्रालयाची अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आज इराणमध्ये काय स्थिती आहे, शिवाय तिथे किती भारतीय अडकलेत याबद्दल माहिती दिली. पिछले कुछ दिनों में विदेश मंत्री और ईरान के विदेश मंत्री के बीच 3 बार बातचीत हुई है. अंतिम बातचीत में शिपिंग की सुरक्षा और भारत की ऊर्जा सुरक्षा से जुड़े मुद्दों पर चर्चा की गई. इसके अलावा अभी मेरे लिए कुछ भी कहना जल्दबाजी होगा. ईरान में करीबन 9,000 हमारे भारतीय नागरिक हैं. उसमें से ज़्यादातर लोग वहाँ शिक्षा के लिए गए हों, चाहे वो मेडिकल शिक्षा हो या कोई अन्य शिक्षा हो. वहाँ पर नाविक लोग भी हैं, कुछ व्यवसाय जगत से जुड़े लोग हैं, कुछ वहाँ पर जो लोग पिलग्रिम्स के रूप में वहाँ पर गए हैं वो लोग हैं. और मैं साथ ही साथ ये कहना चाहता हूँ कि जो भी भारतीय नागरिक ईरान से वापस आना चाहता है वो हमारे एम्बेसी, हमारे एम्बेसी से वो संपर्क करें. हम लोगों ने एक एडवाइजरी जारी की है खास उन लोगों के लिए जो कि लैंड बॉर्डर से अर्मीनिया और अजरबैजान को पार करके वहाँ से वापस भारत आना चाहते हैं. मैं ये भी कहना चाहता हूँ कि तेहरान में जो हमारा मिशन है वो पूरी तरह से कार्यरत है और हमारे भारतीय समुदाय के साथ जुड़ा हुआ है, उनके हित के लिए और उनकी सुरक्षा के लिए. त्यामुळे जसं कालच पंतप्रधान मोदींनीही सांगितलं होतं की कोणत्याही आखाती देशात एक जरी भारतीय अडकून पडला असेल तर सरकार सक्षमपणे त्याला मायदेशी परत आणणार आणि स्पेशली इराणमधील अडकलेल्या भारतीयांविषयी माहिती देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. असो, युद्धभूमीवरचे अपडेट्स घेण्याआधी जरा राजकीय टोलेही पाहूयात. अवघ्या जगात कधी नव्हे ते इतकं मोठं तेल संकट आलेलं आहे. अशा परिस्थितीत भारतातनं घेतलेली भूमिका अत्यंत संवेदनशील आहे. असं असतानाही देशातल्या आजच्या परिस्थितीचा आधार घेत आज विरोधी पक्षांनी संसद परिसरामध्ये आंदोलन केलं, घोषणाबाजी केली, मोदींना टार्गेट केलं आणि त्यानंतर राहुल गांधींनी एक मोठा सल्लाही दिला. जो देश में सिचुएशन है एलपीजी की, गैस की, जो तेल की सिचुएशन है, और ये अभी शुरुआत है, तो इसके बारे में मैं बोलना चाह रहा था. बट कोई नया प्रोसीजर चालू हुआ है कि मंत्री पहले डिसाइड करेगा, फिर मैं बोलूंगा, फिर मंत्री रिप्लाई करेगा. गैस इज गोइंग टू बी अ प्रॉब्लम, पेट्रोल इज गोइंग टू बी अ प्रॉब्लम, ऑल फ्यूल इज गोइंग टू बी अ प्रॉब्लम, because essentially our energy security has been compromised. Flawed foreign policy has created this problem. Now it doesn't matter. अभी क्या करना है, अभी प्रिपेयर करना है. अभी आपके पास थोड़ा सा टाइम है, तो सरकार को, प्रधानमंत्री को एकदम प्रिपरेशन शुरू कर देनी चाहिए, क्योंकि अगर प्रिपरेशन नहीं की तो फिर करोड़ों लोगों का जबरदस्त नुकसान होगा. खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये 6 मार्चलाच केंद्रानं देशांतर्गत हालचाली वाढवल्या होत्या. युद्ध पातळीवरती गॅस निर्मितीचे आदेश दिले होते. केरोसिन, कोळशाच्या वापरावरचे निर्बंधही शिथिल केले होते. उद्योगांना मोठा फटका बसू नये याकडेही लक्ष दिलं होतं. रशियाकडनं कच्चं तेल खरेदीही वाढवलेली होती आणि हे सगळं सुरू असतानाच विरोधकांनी विरोध करणं काही गुन्हा नाहीये, पण ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जसं काँग्रेस पूर्णपणे सरकारच्या पाठीशी राहण्याचा काँग्रेसनं निर्णय घेतला होता, देश म्हणून एक आहोत असा संदेश जगात दिला होता. कदाचित इतकी आणीबाणीची परिस्थिती आज नाहीये, पण देश मोठ्या आव्हानाला सामोरं जातोय. अशा वेळी सुप्रिया सुळेंच्या भाषेत सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. पण त्यांना आधी त्यांच्या मित्रांना समजून सांगावं लागणार आहे, जसं की संजय राऊत. मी काय म्हणतेय ते ऐकल्यावर तुम्हाला नक्की कळेल. ऐकूयात. याची गरज नाहीये, फक्त जय श्रीराम म्हणायचं, घरी सिलेंडर येतील.
भारतीय जनता पक्षाचा जो मंत्र आहे की जय श्रीराम म्हणायचं की जय नमो नमो म्हणायचं, म्हणजे तुम्हाला घरपोच सिलेंडर LPG आपोआप येणार. घरपोच सिलेंडर, फक्त तुम्ही जय श्रीराम म्हणायचं. तेलाचा इंधन तुटवडा, LPGचा तुटवडा, त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी, 40% रेस्टॉरंट बंद होताना दिसत आहेत. हजारो अनऑर्गनाइज कामगार मजूर आहेत ते बेकार होतील. त्या संदर्भात कोणाला चिंता नाहीच आहे. असो, आता आपण भारतातनं जरा अमेरिकेत जाऊया. इथे काल रात्री ट्रम्प यांनी आपल्या जनतेलाच नाही तर अवघ्या जगाला धक्का दिला. इराण विरोधातलं युद्ध जिंकलोय अशी घोषणाच त्यांनी करून टाकली. इराणचे सर्व महत्त्वाचे नेते मारले गेलेत, तसंच इराणची 58 जहाजं नष्ट करण्यात आलेत असा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केला. त्यामुळे आता युद्ध लवकरच संपेल असे संकेत ट्रम्प पुन्हा देताना दिसत आहेत. इराणचं लष्कर, वायुदल आणि नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय. आणखीन कोणकोणते दावे केलेत तेही आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. या कारणासाठी अमेरिकेचा विजयाचा दावा आपण पाहिला काल. इराणचे बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ले 90% कमी झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. इराणची 5500हून अधिक ठिकाणे नष्ट केलेली आहेत असाही दावा करण्यात आलाय. अमेरिकेचं हवाई वर्चस्व प्रस्थापित करण्यात आलेलं आहे आखाती प्रदेशामध्ये, इराणच्या सगळ्या हवाई क्षेत्रामध्ये असा दावा आहे. यामध्ये 60हून अधिक इराणी नौदल जहाजं बुडवली किंवा नष्ट केली. इराणच्या सर्व 4 सोलेमानी क्लास युद्धनौका नष्ट केल्या. आणि याच मुद्द्यांसह अमेरिकेने विजयाचा दावा सुद्धा केलेला आहे. किंबहुना ट्रम्प यांनी विजयाचा दावा केलेला आहे. And as we take decisive action to stop the threat posed by the terrorist regime in Iran with Operation Epic Fury. Is that a great name? Well, it's only good if you win. You know, you can only do. And we've won. Let me tell you, we've won. You know, you never like to say too early you won. We won. We won the bet. In the first hour, it was over. We won. But they gave me a list of names at general. Sir, you can pick the name you'd like, sir. I said, the name of what? The name of the attack on Iran, sir. And they gave me like 20 names. And I'm like falling asleep. I didn't like any of them. Then I see Epic Fury. I said, I like that name. I like that name. अवघ्या काही मिनिटांपूर्वी ट्रम्प यांनी मुलाखतीमध्ये इराणला इशारा दिलाय. इराणला परमाणु बॉम्ब तयार करू देणार नाही, आखाताला उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं म्हणत ट्रम्प यांनी नव्या इराणी सरकारला इशारा दिलाय. पण ट्रम्प बहुतेक विसरलेत का की काल रात्री त्यांनीच युद्ध जिंकल्याची घोषणा केली होती. असो, ट्रम्प यांनी जरी युद्ध जिंकल्याची घोषणा केली असली तरी इराणने मात्र मरते दम तक लढते रहेंगे अशीच भूमिका घेतली आहे. जेव्हा ट्रम्प युद्ध जिंकल्याची घोषणा करत होते तेव्हा पर्शियाच्या आखातामध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सने अमेरिकेचं एका कच्चं तेल वाहून नेणाऱ्या जहाजाला टार्गेट केलं. तो व्हिडिओ आधी बघा. खरं तर इराणचं कट्टरतावादी सरकार हटवण्यासाठीच इराणवरती हल्ला चढवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र अमेरिकन गुप्तचर संस्था म्हणजे CIA अहवालानुसार इराणमधील सत्ताधारी नेतृत्व अजूनही स्थिर असून सरकार कोसळण्याची कोणतीही शक्यता नाहीये. तसंच ट्रम्प आता युद्ध संपवण्याची भाषा करतायत. मात्र इराणमधील कट्टर नेतृत्व सत्तेत कायम राहिल्यास युद्ध संपवण्याचा मार्ग कठीण असल्याचंही गुप्तचर यंत्रणेनं म्हटलंय. एकीकडे CIA अहवालामध्ये ट्रम्प यांचं टेन्शन वाढवलंय, तर तिकडे आता संध्याकाळी 7:30 वाजता इराणचे नवीन सुप्रीम लीडर मुस्तफा खामेनी यांनी देशाला संबोधित केलं.
त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी अमेरिकेला इशारा दिला. काय आहे त्यांच्या संदेशामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. तर मुस्तफा खामेनींचा पहिला संदेश काही वेळापूर्वीच त्यांनी दिलेला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये प्रत्येक मृत्यूचा बदला घेणार असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कणखरपणे सांगितलेलं आहे. मिनाब शहरातील शाळेवरती हल्ल्यात दगावलेल्या प्रत्येक मुलीचा बदला घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय. मी एकही मृत्यू विसरलो नाहीये. हुर्मुझची सामुद्रधुनी बंद राहील असंही त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आक्रमकपणे सांगितलेलं आहे. आम्ही फक्त अमेरिकेच्याच लष्करी तळांना टार्गेट केलंय. आखाती देशांमधला प्रत्येक अमेरिकन तळ उद्ध्वस्त करणार अशा पद्धतीची गर्जनाच मुस्तफा खामेनींनी केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शत्रूला माफी नाही, बदला घेणार अशी पूर्णपणे बदल्याची भाषा मुस्तफा खामेनींनी केलेली आहे. एकीकडे ट्रम्प युद्ध आपण जिंकलं असा दावा करत असताना आणि ट्रम्प यांच्या युद्धखोरपणामुळे अमेरिकेला याचा मोठा फटका बसल्याचंही समोर आलंय. युद्धाचा अमेरिकेलाही आर्थिक फटका जबरदस्त बसलाय. या युद्धामध्ये अमेरिकेने 10 दिवसामध्ये तब्बल 83,000 कोटी खर्च केलेत. कसे ते आपण पाहूयात, जाऊयात मीडिया सेंटरला. तर मोठा आर्थिक फटका अमेरिकेला कसा बसलाय? पहिल्या 10 दिवसांमध्ये 83,000 कोटींचा खर्च, युद्धाचा दारोगळा आणि क्षेपणास्त्रावरती 28,000 कोटी रुपये, अक्षरशः चुराडा होतो त्यांचा एका क्षणात. एक टॉम हॉक मिसाईल ही 4 कोटी रुपयांची आहे. JDAM बॉम्ब हा 1 कोटी रुपयांचा आहे. हवाई हल्ला 1200 कोटी रुपये हवाई दलाचा जो खर्च आहे तो आपण पाहतोय. नौदलाच्या हल्ल्यांमध्ये 700 कोटी रुपये, 50च्या वरती जहाजं नष्ट करण्याचा जरी दावा केला गेला तरी पण इथे लष्करी कारवाईमध्ये 70 कोटी रुपये इतका खर्च अमेरिकेला करायला लागलेला आहे याच्यामध्ये. आणि आपण आता यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ABP न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार जगविंदर पटियाल, ज्यांनी आखाती देशातल्या अनेक युद्ध आणि कॉन्फ्लिक्ट्सना कव्हर केलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. जगविंदर जी, आपका फिर से एक बार स्वागत है जीरो आवर के गेस्ट सेंटर में. आपने मुस्तफा खामेनी का जो एड्रेस था वो सुना ही होगा, तो आपका टेक क्या है उस पे, और ट्रंप ने जो कहा था उसके पूरे कॉन्ट्रास्ट तरीके से आज का भाषण था. आप ये दोनों को देख के क्या कहेंगे? देखिए, मुस्तफा ने एक बात साफ कर दी है. उन्होंने पहली बात तो सारी अपनी कौम को यूनाइट किया है, यानी शियाज को ये संकेत दिया उन्होंने अपने पहले मैसेज में कि हमें जितने भी लोगों की जान गई है उनकी शहादत को बेकार नहीं जाने देना. ये सीधा संकेत है कि आखिरी दम तक लड़ना है. दूसरी बात आपने की हॉर्मुज को लेकर, यानी उन्होंने ये कहा है कि हॉर्मुज जो है उसको बंद रखना है. देखिए, ईरान ये अच्छी तरह से जानता है कि ट्रंप ने जो गलती की है हॉर्मुज को बंद करके उसे पूरी दुनिया में उसका इंपैक्ट किया जा सकता है. आप देख रहे होंगे कि जिस तरह से भारत में आज जो है वो गैस की किल्लत दिखाई देने लगी है, इसी तरह से अगर आप देखेंगे तो हॉर्मुज के बंद होने के कारण जितना भी ऑयल प्रोडक्शन है वो किसी देश को वहां से निकल नहीं पा रहा है. जबकि जितने भी गल्फ कंट्रीज हैं, चाहे वो बहरेन हो, चाहे वो UAE हो, चाहे वो कुवैत हो, चाहे वो सऊदी अरब हो, ये सब लोग उसी रास्ते से अपना अपना ऑयल एक्सपोर्ट करते हैं. तो जब दुनिया को तेल नहीं मिलेगा, गैस नहीं मिलेगी, तो वो सब किस तरफ ध्यान देंगे? वो कहेंगे कि अमेरिका ने ये क्या आफत मोल ले ली. और उसमें ट्रंप और इजराइल को क्रिटिसाइज करने के लिए उनके पास एक बहुत बड़ी वजह होगी. दूसरा महत्वपूर्ण पॉइंट क्या है कि गल्फ कंट्रीज का इतना नुकसान हुआ है कि वो सबसे बड़े लूजर वही हैं. उन्होंने अमेरिका का साथ देके ईरान की जो दुश्मनी ली और ईरान ने जो अमेरिकन बेसिस को टारगेट करने के लिए जितने भी खाड़ी देशों में हमले किए हैं उससे उनकी इकोनॉमी पर बहुत बड़ा असर पड़ा है. अब होगा क्या? वो अपनी इकोनॉमी को ठीक करने के लिए जो उनको पेट्रो डॉलर्स के जरिए पैसा आता है, यानी ये एक सर्कल है मनी का, समझिए जरा जी. अमेरिका को वो तेल देते हैं, तेल के बदले उनको पेट्रो डॉलर आता है. पेट्रो डॉलर को वो क्या करते हैं कि अमेरिका में ही अपने ट्रेजरी बॉन्ड में इन्वेस्ट करते हैं. अब जब गल्फ कंट्रीज में ये दिक्कत खड़ी हुई, हॉर्मुज से उनका बिजनेस सारा रुक गया. हॉर्मुज को कंट्रोल करके ये स्ट्रेटेजिकली
ईरान ने एक बहुत बड़ा झटका दिया है, ना सिर्फ अमेरिका इजराइल को बल्कि एक तरह से दुनिया के लिए क्राइसिस खड़ा कर दिया है। तो वो जो ट्रेजरी बॉन्ड जिन गल्फ कंट्रीज ने अमेरिका में अपना पैसा इन्वेस्ट कर रखा है, उनको पैसे की जरूरत पड़ेगी, वो उन जो अपने ट्रेजरी बॉन्ड्स हैं उनको कैश करवाएंगे, यानी वो पैसा वापस लेंगे अमेरिका से। तो अमेरिका को भी इसका डबल नुकसान होगा। एक, जो उनके यहां पर पेट्रो डॉलर का पैसा यानी खाड़ी देशों में जाकर वापस उन्हीं के देश में आ गया था, वो निकलेगा, और दूसरा, दुनिया ये कहेगी कि हम पर संकट अमेरिका और इजराइल की वजह से आया है और इसकी आवाज दूर तक जाएगी। ऐसे में अमेरिका पे ये प्रेशर आ सकता है कि ट्रंप हो सकता है कल को ये भी अनाउंसमेंट कर दें कि हम जिस चीज के लिए गए थे हमने वो युद्ध जीत लिया है और अब हम इस कॉन्फ्लिक्ट से बाहर निकल रहे हैं। लेकिन ईरान लंबी लड़ाई लड़ने के मूड में है क्योंकि उसकी तैयारी 20 साल की है और अमेरिका के साथ साथ ये दुनिया को भी महंगी पड़ेगी। जी जी। एक और बात है, ट्रंप ने हमेशा ये कहा है कि जो न्यूक्लियर डेवलपमेंट चल रही थी ईरान में उसे हमें रोकना है ताकि कभी न्यूक्लियर बम ना बना पाए ईरान। और दूसरी बात है उन्हें तख्ता पलट करना था। लेकिन CIA का जो अभी एक नया रिपोर्ट आया है उसके हिसाब से तो ये भी होता हुआ दिख नहीं रहा है। तो फिर हासिल क्या किया आखिर अमेरिका ने? देखिए, अमेरिका ने ना सिर्फ खाड़ी देशों का बैंड बजवाया बल्कि उन्होंने ईरान को एक नई चेतना भी दे दी। मैं तो ये कहूंगा, आप ना थोड़ा सा पीछे चलिएगा, मैं बहुत बार अफगानिस्तान गया हूं। अमेरिका की गलतियां क्या है? देखिए, अमेरिका ने अफगानिस्तान ये किस चीज के लिए गए थे? 2001 में ये गए थे कि तालिबान ने अटैक किया और हम तालिबान को खत्म करेंगे। 20 साल तक वहां लड़ते रहे और फिर हासिल क्या किया? जब 2021 में निकले तो यही ट्रंप थे, इन्होंने सारी सत्ता उसी तालिबान को दे दी 20 साल बाद, जिसको निकालने के लिए ये 2001 में वहां गए थे। कितनी बड़ी चूक है, मतलब इतना मिस कैलकुलेशन कैसे हो सकता है? भाई, आपने इनको ही अगर बसाना था तालिबान को तो फिर इनको निकालने के लिए आए क्यों थे? पहली बात। दूसरी बात, अब इन्होंने ईरान में भी यही किया, सेम गलती दोहराई है। आपने एक 86 साल के आयतुल्लाह खोमेनी को मारा, वो बीमारियों से ग्रस्त थे, उनको किडनी की प्रॉब्लम थी, उम्र उनके साथ नहीं थी, अब आपने उनको मार दिया। आप रजीम को बदल नहीं पाए और उनके परिवार के एक सदस्य को जिसकी उम्र सिर्फ 56 साल है, उसको, जो अपने पूरे परिवार को आपके हमले में गवा बैठा है, आपने अब उसे सुप्रीम लीडर बनने दिया। क्योंकि अगर खोमेनी जिंदा होते तो वो कभी नहीं चाहते थे कि मुज्तबा को जो है उनके बाद जो है वो सुप्रीम लीडर बनाया जाए। लेकिन अमेरिका ने अटैक किया, खोमेनी का सारा परिवार मारा गया, मुज्तबा बचे। मुज्तबा ने क्या किया? उनको सुप्रीम लीडर बना दिया गया। अब अमेरिका वही दुश्मनी कंटिन्यू करेगा जिसका उनको 79 से मलाल था, क्योंकि खोमेनी, आयतुल्लाह खोमेनी ने वो रेवोल्यूशन किया था जिसके बाद वहां पे तख्ता पलट हुआ था और पिछले 37 साल थे आयतुल्लाह उसको चला रहे थे ईरान को। अब उन्हीं के परिवार का सदस्य मुज्तबा चलाएगा। सो बड़ा सवाल ये है कि अमेरिका को ना खुदाए मिला ना विसाले सनम, ना इधर के रहे ना उधर के हम। तो सवाल ये है, आप जिस चीज को खत्म करने के लिए जाते हो उसी चीज को दोबारा वहां पर बसा देते हो और मजबूती से बसा देते हो। तो जो अफगानिस्तान में किया वही अब इन्होंने जो है वो ईरान में किया है। तो मुझे ये लगता है कि ये डबल ब्लो है अमेरिका के लिए। आज दुनिया को बेशक ये लगता था कि अमेरिका और इजराइल एक झटके में ईरान को खत्म कर देंगे, लेकिन ईरान ने और ईरान ये पूरी तरह से बैकफायर ही होते हुए दिख रहा है वापस एक बार ये अमेरिका पर। बहुत बहुत धन्यवाद, आज आपने इस डिटेल के साथ इस सब के बारे में हमें इन्फॉर्मेशन दी। थँक यू सो मच। यानंतर आपण जाऊया थेट पोल सेंटरला आणि पाहूयात की आपल्या पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय। एकूण 12,000 मतं या प्रश्नावरती आली आहेत। इराण विरोधामध्ये आम्ही युद्ध जिंकलोय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा 85% लोकांना तर पटलेला नाहीये आणि 15% लोक म्हणतायत की होय असं असू शकतं। आणि आता यावर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचं काय मत आहे तेही आपण पाहूया। सरिता, धन्यवाद पूर्वी। सुरू असलेल्या युद्धात भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे समतोल राखणे। कारण इस्रायल आणि इराण दोन्ही राष्ट्रांशी भारताचे चांगले संबंध। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धात असलेल्या ह्या तीनही देशांशी चांगले संबंध ठेवण्याची गरज आपल्याला आहे।
कारण कुठे स्ट्रॅटेजिक दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, तर कुठे महत्त्वाच्या पार्टनरशिप्स गुंतल्या आहेत, तर कुठं इंधन सुरक्षेचा भाग आहे. विरोधी बाकांवरून प्रश्न विचारले गेलेच पाहिजे. कठीण काळात प्रश्नही कठीणच असणार. पण अशा वेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांना पक्षीय राजकारणाच्या वर उठावं लागेल. सरकारला कात्रीत पकडून ठेवलेला समतोल कसा चुकीचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत कैसा मजा आया या मानसिकतेचं प्रदर्शन करायची ही वेळ नाही. तशीच सरकारनं सुद्धा विरोधकांना विश्वासात घेण्याची, त्यांची साथ मागण्याची, त्यांच्यावर पण देशाच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून विश्वास दाखवण्याची हीच ती वेळ. हे युद्ध संसदेतील आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे गेले आहे. हे तुमच्या आमच्या उद्योगधंद्यावर ऑलरेडी परिणाम करू लागले. हे आज उद्या नाही, तरी पुढे असंच सुरू राहिलं तर तुमच्या आमच्या किचनपर्यंत पोहोचेल किंवा थोड्याफार प्रमाणात पोहोचलंही आहे. घरगुती गॅस ह्याचा कुठलाही तुटवडा नाही हे सरकार ठामपणे सांगत असतानाही ब्लॅक मार्केटिंग करणारे ह्याच युद्धाच्या जोरावर कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. दर महिन्याला कष्टानं कमावलेल्या पगारातून SIP करणाऱ्या भारतीय मध्यमवर्गीयांच्या गुंतवणुकीतील बरीच रक्कम ह्या युद्धानं ऑलरेडी कमी केली आहे. हे युद्ध आखाती देशात राहणाऱ्या किंवा अडकलेल्या लाखो भारतीयांच्या आयुष्यात ऑलरेडी शिरलंय. जर युद्ध असंच पुढे चालू राहिलं किंवा ते वाढलं तर तेलाच्या एका प्रश्नामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या महागाईचा सामना करावा लागेल. युद्ध जर सीमित राहिलं तरी तेलाचे आणि संबंधित गोष्टींचे भाव थोडे वाढलेलेच राहतील. आर्थिक मार्केटवर परिणाम तरीही होईलच. सध्या भारतानं घेतलेली समतोलाची भूमिका आणि खास इराण इस्रायल बाबतीत आधीही हीच असलेली भूमिका पुढच्या काळात त्यांच्याबरोबर धोरण आखणीसाठी कामी येऊ शकते. त्यामुळे आता समतोल राखत उद्या त्याच्याच जोरावर आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सवलती, सोयी आणि सुविधा तीनही देशांकडून करून घेणं हीच आत्ताची गरज. पूर्वी आता युद्धभूमीतून जरा राज्याच्या राजधानीत येऊया. पण पुढे काही बोलायच्या आधी मी तुम्हाला काही व्हिज्युअल्स दाखवते आणि ती बघायला आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. हे व्हिज्युअल्स आहेत राजधानी मुंबईचे. हे व्हिज्युअल्स आहेत सतत धावणाऱ्या मुंबईकरांचे. मी तुम्हाला आठवण करून देते की अशीच धावत होती हीच मुंबई 12 मार्च म्हणजे आजच्या तारखेला फक्त वर्ष होतं 1993, ज्यावेळी मुंबईमध्ये 12 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले होते आणि एका दिवसामध्ये 257 निष्पाप बळी गेले होते. अनेक परिवार उद्ध्वस्त झाले. 1400च्या वर लोक जखमी झाले. आता तुम्ही म्हणाल की हे तुम्हाला मी आज का सांगतेय, तर अगदी अशीच आजही मुंबई धावतीये, पळतीये आणि अगदी आजच्या दिवशी हीच मुंबई हल्ली ती बॉम्बच्या धमकीने. आणि एक नव्हे तर 4 ठिकाणी बॉम्ब हल्ला होणार अशी धमकी सकाळी सकाळी विधान भवनाच्या अधिकृत मेल ID वरती आली. विधिमंडळासह मेट्रो, मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजलाही उडवण्याची धमकी यात होती. काय होती ही धमकी ऐकूया.
आज सकाळी 6:57 CPAच्या मेलवरती धमकी आलेली आहे आणि या धमकीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याकारणानं बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे। स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे, असे 4 महत्त्वाचे ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्त्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये टायमिंगसुद्धा दिलेला आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं जास्त आवश्यक ती खबरदारी राज्य सरकारच्या वतीनं आणि जी आवश्यक ती तपासणी आणि चौकशी आणि बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या माध्यमातून, डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई सुरू आहे। आता या धमकीचं पुढं नेमकं काय झालंय मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी जाऊयात आपल्या पोल सेंटरला, कारण आजचा दुसरा प्रश्न या धमकीच्या सगळ्या प्रसंगावरती आधारित आहे। पाहूयात आजचा दुसरा प्रश्न, विधिमंडळासह मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणांना मिळालेल्या धमक्यांमुळे मुंबई सुरक्षित आहे असं वाटतंय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। खरं तर धमकीमध्ये बॉम्ब आणि चक्क मिसाईलने उडवला जाईल असं लिहिलं होतं। आता मिसाईलने उडवण्याची धमकी ही अतिशयोक्ती आहे आणि त्यामुळेच हा कुठल्या तरी माथे फिरू बेजबाबदार व्यक्तीचा खोडसाळपणा असणार हे कळत असलं तरी त्याला हलक्यात घेता येत नव्हतं। त्यामुळे जे घडायचं ते घडलंच। सध्या विधान भवनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या धमकीमुळे काही काळासाठी का होईना पॅनिकचं वातावरण निर्माण झालं होतं। विधिमंडळातल्या सर्व कर्मचाऱ्यांना विधान भवनाच्या परिसरामध्ये उभं करण्यात आलं। या धमकीनंतर पोलीस, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडनं या सगळ्या ठिकाणांवरती शोध मोहीम घेण्यात आली। तो धमकीचा मेल एबीपी माझाच्या हाती लागला। ठिकाणं उडवून देण्याच्या पलीकडे त्यात काय लिहिलं होतं तेही सांगते। मुख्यमंत्र्यांनी खलिस्तानला पाठिंबा द्यावा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना जीवे मारण्याची धमकी यात होती। लोक रखडले, तपास व्यवस्था कामाला लावावी लागली, विधिमंडळामध्ये बैठकांना उशीर झाला, हेच हायकोर्टामध्येही झालं, हेच मेट्रोच्या स्टेशन्सना सुद्धा बघावं लागलं आणि हेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा घडलं। आणि मग त्यानंतर काय झालं ते स्पष्ट झालं, तेही ऐकूया। सकाळी 6:57 पहिला मेल त्या ठिकाणी आला होता। मेलच्या माध्यमातून अशा पद्धतीनं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली होती, परंतु पोलीस प्रशासन हे सजग असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीनं त्याची दखल घेण्यात आली आणि संपूर्ण चौकशी करण्यात आली। आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही। जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते, परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे। नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं धमकी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो, परंतु सर्व सुरक्षितता त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं बाळगण्यात आलेले आहे। योगायोगानं आता दुसऱ्या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरण्यात आली असेल, परंतु आज तपासणी अंती हे लक्षात आलेलं आहे की हा मेल त्या ठिकाणी खरा नसून खोटा आहे आणि तपासणी जवळजवळ त्या ठिकाणी आटोपलेली आहे। माझं पुन्हा एकदा नागरिकांना आव्हान आहे की कुठली भीती त्या ठिकाणी बाळगू नये। कर्मचाऱ्यांनी देखील आपण रुटीन काम या ठिकाणी सुरू केले। गृहराज्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केलं, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही धमकी खोटी असल्याचं सांगितलं। कशाला टाकला यार पुढे आणि विधान भवनातलं काम सुरळीतपणे सुरू आहे। आता अशी काहीतरी घटना घडली आणि त्यातून विधान भवनाला जर अशा पद्धतीची धमकी आली तर त्याला राजकारणाची फोडणी मिळणार हे अध्यारूतच आहे। त्यामुळे या धमकीचे सुद्धा मनसोक्त राजकारण झालं। गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल स्पष्टता दिली असली तरी सुद्धा धमकी खोटी असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा
या प्रकारामुळे विरोधकांना सरकारला घेरण्याची एक संधी मिळाली, एक मुद्दा मिळाला, हे मात्र तेवढंच खरंय. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना मला असं वाटत नाही की विधान भवनामध्ये कोणी बॉम्ब ठेवण्याचं धाडस ठेवतं. पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय, कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे. मुंबई भीतीच्या सावटाखाली आहे आणि महाराष्ट्राचं गृह खातं, महाराष्ट्राचं पोलीस दल, महाराष्ट्राचं इंटेलिजन्स हे फक्त आपल्या राजकीय विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. तर संजय राऊतांनी ही टीका केली आणि या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं. हे उत्तर देताना म्हस्के संजय राऊतांवरती टीका करायला विसरले नाही. संजय राऊत यांना कधी पण रात्री, दुपारी, झोपताना, झोपल्यावर, उठल्यावर, सकाळी फक्त नरेंद्र मोदी, अमितभाई शहा, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या व्यतिरिक्त त्यांना कोण दिसत नाही. जरी उद्या काही झालं, उद्या त्यांच्या घरातला लाईट जरी गेला तरी ते कदाचित मोदी साहेबांना शिव्या देत असतील. त्यामुळे संजय राऊत यांना एवढा सिरियसली घेण्याची गरज नाही आहे. आता मला वाटतं वाहिन्या पण हल्ली सिरियस घेत नाही आहेत. आजही मी सकाळी पाहिलं, एका अर्ध्या मिनटात त्यांची पत्रकार परिषद दाखवण्याची बंद झाली. अनेक वाहिन्यांनी तर त्यांचं लाईव्ह दाखवणंसुद्धा बंद केलं आहे. त्यामुळे त्यांना एवढं सिरियस घेणं गरजेचं मला वाटत नाही. दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय पाहूयात पोल सेंटरला. विधिमंडळासह मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणांना मिळालेल्या धमक्यांमुळे मुंबई सुरक्षित आहे असं वाटतं का? 13,000 मतं ह्याच्यावरती आली आणि 55% लोकांना असुरक्षितता वाटते आणि मुंबई सुरक्षित नाही असं वाटतंय. पण 45% लोक म्हणतायत की होय, मुंबई सुरक्षित आहे. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.